नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। महापौर पदावरून जो काही वादंग सुरू झालेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। शिंदेकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईत महापौर पदाची मागणी। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना, सूत्रांची माहिती। 2.5 वर्ष महापौराचा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव नाही। आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा, तर एकामेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण। महायुतीचा महापौर बसवणं सोपं असतं तर नगरसेवक कोंडून ठेवले नसते। पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू आहेत असं सांगत संजय राऊतांचा सूचक इशारा, तर अमित शहांना त्यांच्या गटाचा माणूस महापौरपदी बसवायचा आहे, मात्र फडणवीस हे होऊ देणार नाहीत। यासह आम्ही आज ताज लँड्समध्ये जेवायला जाणार, विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला। राऊतांच्या भूमिका चंचल आहेत। बहुमत कधी चंचल नसतं, बहुमत एकजूट असतं। राऊतांना बन यांचं उत्तर, तर मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा बीएमसीवर फडकवणार, नवनाथ बन यांच्याकडून विश्वास व्यक्त। जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळणार? बावनकुळेंच्या राऊतांवर निशाणा, तर राऊतांची खासदारकीची टर्म संपतेय म्हणून मस्का मारायला येत असतील, शीतल म्हात्रेंचीही टीका। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, ते बोलतात ते वास्तव नाही। देवांवर विसंबून राहतायत, देवाला कधी हात जोडले नाहीत, नारायण राणेंची टीका। तर आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं होतं विधान। ओळख व्हावी, आपापसात नाती जुळावीत म्हणून नगरसेवकांना कोंडलं असेल, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांचं विधान वादात। शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलात ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल केलं विधान। आमचे नगरसेवक मोकळे, ज्यांनी बंद केले त्यांना भीती। 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावरून अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंना टोला, तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे घाबरले, चंद्रकांत खैरेंचा शिंदेंवर निशाणा।